मुंबईच्या रेल्वेलगत राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन होणार आहे। रेल्वे खातं आणि SRA एक जॉईंट व्हेंचर कंपनी स्थापन करेल आणि या झोपड्यांचं पुनर्वसन करेल, ही एक खुशखबर आहे। मुंबईत आज झालेल्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री त्याच्यासोबत मुख्य सचिव होते। या बैठकीमध्ये या निर्णयाला मान्यता दिली गेलेली आहे। तत्वतः हा प्रकल्प आता रेल्वे बोर्डाकडे दिला जाईल। मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावर 37.25 हेक्टर तर पश्चिम मार्गावर तब्बल 41.2 हेक्टर जागेंवर झोपड्या वसलेल्या आहेत। ही सगळी रेल्वेची जागा आहे। जर तिथं रुंदीकरण करायचं आहे, नवी ट्रॅक्स असतील तर या सगळ्या लोकांचं पुनर्वसन करावं लागेल आणि SRA मार्फत त्यांना घरं दिली जातील असं आता म्हटलं जात आहे। मुंबई शहरातील अन्य जागांवरच्या झोपडपट्टी वासियांना त्यांच्या घराच्या पुनर्विकासाच्या योजनेचा लाभ मिळतो, पण रेल्वेच्या लँडवर बसलेल्या मुंबईकरांना केवळ ते रेल्वेच्या लँडवर बसले आहेत, संरक्षित सुद्धा आहेत, पण त्यांना झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचा लाभ मिळत नव्हता। रेल्वे आणि राज्य सरकारचे SRA या दोघांची जॉईंट व्हेंचर कंपनी करून SRAच्या नियमावर आधारित रेल्वे लँडवरच्या झोपडपट्ट्यांना सुद्धा पुनर्विकासाचे फायदे मिळतील आणि लाखो मुंबईकरांना त्याचा फायदा मिळेल, अशा गोष्टीचा निर्णय आज झाला। त्याचं समाधान आम्हाला आहे।